मराठा समाजाला चॉकलेट देण्यासाठी जरांगेला सरकारनं डोक्यावर घेतलंय असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय। एकीकडे मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिली असताना आता ओबीसी समाजाची पुढची रणनीती काय असणार या संदर्भात नवनाथ वाघमारे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीवर जाऊन जंतर मंतरवर मराठ्यांच्या आंदोलनासाठी आणि मागण्यांसाठी आंदोलन करणार असं सांगितलेलं आहे। तर मात्र दुसरीकडे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। नवनाथजी, तुम्ही मुंबईमध्ये पोहोचलेले आहात, तुमची पुढची काय रणनीती आहे? एकीकडे मनोज जरांगे बोलतायत की समजा सरकारने गांभीर्यपूर्वक विचार नाही केला तर आम्ही जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करू। जंतर मंतरवर आंदोलन करायला आंदोलन ओरिजिनल लागतं, स्क्रिप्टेड किंवा पैसे मिळवण्यासाठी आंदोलन लागत नाही किंवा कुठल्या मालकाच्या आदेशाने आंदोलन करावं लागत नाही। त्याला दीपकेसारखा एक धाडसी तरुण, त्यामध्ये सोनम वांगचुक सारखे एक अभ्यासू असणारं नेतृत्व लागतं। तात्पुरतं सहानुभूतीपूर्वक मराठा समाजाला कुठेतरी उचकावण्यात आलं, मुंबईत आणण्यात आलं आणि ते होते तरी कितीक लोक, परंतु राज्य सरकारनेच कुठेतरी मराठा समाजाला म्हणजे चॉकलेट देण्यासाठी जरांगीला डोक्यावर घेतलंय। म्हणजे मराठा समाजाला फसवायचं, परंतु जरांगीला काहीतरी मालामाल करायचं आणि जरांगीच्या माध्यमातून मराठा समाजाचा वापर करून घ्यायचा। आपल्या सरकारला कुठेतरी आपल्या गादीला धक्का लागला नाही पाहिजे, हे सगळं प्लॅन आणि सगळं व्यवस्थित पद्धतीने चाललंय। त्याच्यामध्ये जरांगे गुंतलेला आहे, परंतु मराठा समाजाला कळालं पाहिजे, सर्वसामान्य मराठा समाजाला ज्यावेळेस हे कळन त्यावेळेस लोक जरांगीला बुटाडानी हल्ल्याशिवाय राहणार नाहीत। आणि विशेषतः हे सगळं शिंदे गटाच्या जो गट आहे, तो गट येणाऱ्या काळात मी म्हणतोय जर भाजपने त्यांच्या डोक्यावरला जर हात काढून घेतला तर तो गटच अस्तित्वात राहणार नाही, त्यांना कुठं पळावं हे सुद्धा कळणार नाही आणि उद्धव ठाकरेंच्या त्यांना जाऊन लोटांगण घ्यावं लागेल, उद्धव ठाकरेंचे पाय एक दिवस चाटावे लागतील। पण जोपर्यंत बीजेपीचा त्यांना आशीर्वाद आहे तोपर्यंत तो गट चालणार आहे। समाजासाठी आणि आरक्षणासाठी मागणी करणार असं जरांगे यांनी सांगितलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज।